प्रॉक्सिमिटी पॉवर तुमच्यासोबत जर 10 लोक फिटनेस बद्दल खूप कॉन्शियस असतील तर तुम्ही ऑटोमॅटिकली बनता. नमस्कार, माझं नाव आहे आनंद बनसोडे. गेली 20 वर्ष झालं मी एक्सरसाइज करतोय, पण रनिंग हा मी माझा कधी गेम समजला नव्हता. मी वॉक करत होतो, बरेचसे ट्रेकिंग, माउंटेन क्लाइम्बिंग हे बाकीच्या सगळ्या गोष्टी करत होतो, पण रनिंगला कधी मी फोकस केलं नव्हतं. पण मला असं वाटत होतं की वेड्या लोकांचा हा गेम आहे, किंवा म्हणजे लिटरली माझ्या मनात ही आयडिया होती की काय पळायचंय, तेच रस्ते आहेत, तेच रूट आहे, रोज त्याच गोष्टी काय बघायच्या आहेत. त्यापेक्षा ट्रेकिंगला जावं, माउंटेनिअरिंगला जावं, जगामध्ये वेगवेगळे शिखर आहेत तिथं जावं, नवीन काहीतरी बघायला भेटतं. पण पळण्यामुळं किंवा सायकलिंगमुळं आपण एक्सटर्नल पेक्षा आतमध्ये जास्त बघायला शिकतो, आणि मला असं वाटतं की ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपण स्वतःमध्ये जास्त बघायला जातो आणि त्यातल्या नवीन आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कळायला लागतात. तसं ऑक्टोबर पासून मी पळायला चालू केली. पहिल्यांदा म्हणजे 2-3 किलोमीटर पळायला तेव्हा ज्योती होती माझ्यासोबत, आणि मी तिला सांगितलं की मी 1.5-2 किलोमीटर फक्त पळू शकतो, तेवढी फिटनेस आहे आणि मी फक्त जास्तीत जास्त चालतोय. तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 4 महिन्यात जवळपास 1500 किलोमीटर मी रन केलं. आणि त्यानंतर इंजुरी झाली, म्हणजे इथं मला पेन व्हायला लागलं आणि मला चालता येत नव्हतं. त्यावेळेला अभिजित सरांनी सांगितलं की 800-900 किलोमीटर झाल्यानंतर शूज बदलायचे असतात. तर त्यावेळेला मला कळालं की या रनिंग मधूनच्या इंजुरी काय आहेत, कोणती काळजी घ्यावी लागते. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी कळत गेल्या. हा ग्रुप असा आहे की तुम्हाला अगदी छोट्या गोष्टी तुम्हाला गायडन्स देतो. जसं की आपल्या मॅरेथॉनच्या दिवशी मी म्हणजे पहिली मॅरेथॉन होती. आधी मी 10 किलोमीटर 12 किलोमीटर पळालेलो आहे, पण पहिली मॅरेथॉन होती. आणि मला असं कळालं की आदल्या दिवशी खूप कार्ब लोड करावं लागतं, म्हणजे खूप खावं लागतं. पण माझं संध्याकाळचं जेवण गेली मी जवळपास वर्षभर फॉलो करतोय, 3:30 ते 4 वाजता असतं. त्यानंतर मी काही खात नाही. पण त्यावेळेला आपण 8 वाजता बरीचशी बिर्याणी खाल्ली त्या ठिकाणी, आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी मला एवढं जड वाटलं. रनिंग सुरू होण्याच्या आधीच सरांनी सांगितलं होतं मला की तुम्ही तुमच्या पेसनी पळा, नाही का. आणि त्यांनी एक मोटिवेशन दिलं होतं की जर मुंबई मॅरेथॉन पळायची असेल तर ही पेस तुमची कन्सिडर होते. त्याच्यामुळे एक 2-3 मिनिट माझे कमी झाले, मी त्यांना त्या दिवशी सांगितलं. तर अशा पद्धतीने हा ग्रुप आहे. मी आणखी बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकतोय. आज सकाळी मला कळालं की मॅरेथॉन पळाल्यानंतर पुढच्या 7 ते 8 दिवसात बॉडी वॉटर रिटेन्शन करते आपले, त्यामुळे वजन 2-3 किलोनी वाढतं किंवा 2-3 हे वाढतं. आज मी रिसर्च करत होतो की माझं वजन का वाढलंय एवढं पळून या आठवड्यात. तर अशा बऱ्याचशा छोट्या गोष्टी आहेत. तुमच्या बॉडीला तुम्ही ऑब्झर्व केलं पाहिजे. तुम्ही स्वतः त्याचे लॉग जे आहेत ते स्वतः वहीमध्ये लिहून ठेवले पाहिजे. माझी गोष्ट मी जेव्हा कधी नवीन शिकतो त्यावेळेला वहीमध्ये नोट डाऊन करतो. अगदी फिटनेसच्या बाबतीत असेल, माझं वजन कमी होतंय, जास्त होतंय, अगदी दुपारी 3:30-4 वाजता डिनर करणं, त्याच्याने माझ्या लाईफ मध्ये काय काय चेंजेस झाले, माझी स्लीप क्वालिटी किती चांगली सुधारली. चांगल्या फिटनेसचा आनंदी राहण्याचा मी चांगला प्रमोटर आहे, अँबॅसिडर आहे, सोशल मीडियावरती ते सतत दाखवत असतो. आणि त्या माध्यमातून हा ग्रुप सोलापूरसाठी सेम गोष्ट करतोय. म्हणजे मी त्या दिवशी सोशल मीडियावरतीही लिहिलं होतं की प्रॉक्सिमिटी पॉवर तुमच्यासोबत जर 10 लोक फिटनेस बद्दल खूप कॉन्शियस असतील तर तुम्ही ऑटोमॅटिकली बनता. आणि ग्रुप असण्यामागचं हे कारण आहे की जसं मी मुंबईच्या लोकलचं उदाहरण त्याच्यामध्ये लिहिलं होतं की मुंबईची लोकलची गर्दी जसं तुम्हाला पुढे घेऊन जाते त्या पद्धतीने हा ग्रुप आहे.